1 एप्रिल 2026 म्हणजे आजपासून रिझर्व्ह बँकेनं काही नवीन नियम लागू केलेले आहेत. ते नियम ऑनलाईन व्यवहाराच्या बाबतीत आहेत. तर आपण समजून घेऊया की हे नेमके नियम आपल्याला कसे लागू होणार आहेत. तर आजपासून तुम्हाला कोणतंही ऑनलाईन पेमेंट करायचं असेल तर वन टाइम पासवर्ड प्रविष्ट करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे बदलेल, ज्यामुळे तुमचं बँक खातं हे सुरक्षित राहील. तर पहिला जो नियम आहे तो आहे डायनॅमिक टू फॅक्टर ऑथेंटिकेशन. म्हणजे डायनॅमिक टू फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑथेंटिकेशन म्हणजे एक प्रकारची काय म्हणतो आपण त्याला, आतमध्ये एंट्री करण्यासाठी लागणारी एक पडताळणी, चाचणी असा त्याचा अर्थ आहे. याचा अर्थ असा होतो की तुमच्या प्रत्येक पेमेंटची काय करणार, पडताळणी केली जाईल. म्हणजे ते नक्की खरंच पेमेंट झालेलं आहे का, ते पेमेंट नक्की कोणत्या ठिकाणावरून केलं गेलंय, म्हणजे त्याचं ठिकाण लोकेशन तपासलं जाईल. दुसरा नियम आपल्याला असं सांगतो की तुम्ही बँकिंग ॲपमध्ये असताना स्क्रीनशॉट किंवा स्क्रीन रेकॉर्ड करू शकणार नाही. हा झाला दुसरा नियम. या नियमानुसार म्हणजे अनेकदा जे स्कॅमर्स असतात तर ते काय करतात की स्क्रीन रेकॉर्ड करू शकतात. त्याच्यामध्ये एनीडेस्क नावाचं एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे पहा, तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला दिसतं. त्यामुळे हा लागू याच्यातून होणारी जी फसवणूक आहे ती पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे अनेक जे स्कॅमर असतात त्यांना तुमचा वन टाइम पासवर्ड आणि OTP जो असतो आणि पासवर्ड सुद्धा मिळून जातो. त्यामुळे तुमच्या मोबाईलचं ते हॅक होऊ शकतात, मोबाईलचा ताबा घेऊन, आणि तुमच्या खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात. तिसरा नियम असा आहे की तुम्ही रात्रीच्या वेळी तुमचे जे व्यवहार असतात ते बंद ठेवू शकता. म्हणजे कुणीही तुमच्या मोबाईलच्या ऍप्लिकेशनचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. म्हणजे तो नियम असा आहे की समजा रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही तुमचे व्यवहार काय करा, लॉक करा. तर त्या ॲपमध्ये तशी तुम्हाला आता सुविधा मिळेल. जसं की आता बघा, फोन पे आहे किंवा गुगल पे आहे किंवा इतर आणि कुठल्या ॲप्लिकेशन्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॉक करायचं सुविधा मिळणार आहे. म्हणजे तुमच्या खात्यातून कुणी ₹1 सुद्धा चोरी करू शकणार नाही. ठीक आहे. तर चौथा नियम तो याच्यामधला असा आहे की एखादं फसवणूक करणारं जर ॲप असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की मॅलवेअर, म्हणजे इंग्लिशमध्ये तो शब्द आहे. मालवेअर म्हणजे काय, की अशा प्रकारचा एक अटॅक करायचा, की असं काही त्याच्यामध्ये व्हायरस असतो तो, किंवा ज्याला आपण इंजेक्शन म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला एखादी APK फाईल पाठवायची बघा, .apk नावाची एक फाईल असते ती पाठवायची, आणि जर तुम्ही त्याच्यावर क्लिक केला ना तर ती डाउनलोड होते, आणि ती डाउनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा ती पूर्णपणे ताबा घेते, आणि तुमचे जे काही डॉक्युमेंट्स असतात किंवा तुमची जी सेन्सिटिव्ह माहिती असते ती त्या हॅकर्सना, म्हणजे त्या स्पॅमर्सना मिळते. त्यामुळे चौथा नियम करण्यासाठी तुम्हाला समजा एखादं कुणी ॲप डाउनलोड केला तर तुम्हाला काय मिळणार, एक चेतावणी मिळणार. चेतावणी म्हणजे वॉर्निंग दिली जाणार की हा, हे ॲप तुम्ही डाउनलोड केलं आहे. कसलं ॲप, जर ते फसवणूक करणारे ॲप असेल तर. ठीक आहे. त्यामुळे हा चौथा नियम सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. पाचवा नियम असा आहे की OTP प्रणालीमध्ये सुद्धा आता बदल झालेला आहे. तो कसा होईल की SMS द्वारे OTP मिळण्याची पद्धत बंद केली जाईल. यापुढे तुम्हाला OTP हा तुम्ही वापरत असलेल्या संबंधित ॲप्लिकेशनमध्ये किंवा बँकिंग ॲपमध्येच मिळेल. तुम्हाला माहिती आहे की अनेकदा जे फसवणूक करणारे ॲप असतात बघा, लोक असतात, ते तुम्हाला फोन करतात आणि सांगतात की सर, तुम्हाला इतके इतके पैसे तुमच्या अकाउंटला जमा होत आहेत, तर तुम्हाला एक OTP आला असेल. हा, SMS OTP आलेला असेल, 4 अंकी नंबर असतो तो किंवा 6 अंकी असतो. तर तो नंबर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या फोनमध्ये आलेला आहे, मेसेज बॉक्समध्ये, SMS मध्ये. तर तो नंबर तुम्ही सांगा, मग तुम्ही तो सांगता आणि ते तुमच्या बँक खात्यातून सगळी अमाऊंट काढून घेऊन जातात, फसवतात. त्यामुळे SMS द्वारे OTP आता इथून पुढे येणार नाही. तर तो कुठे येईल, जे तुमचं ऍप्लिकेशन आहे त्या ऍप्लिकेशन मध्येच तो OTP तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर 6वा नियम काय सांगतो की प्रत्येक आर्थिक व्यवहाराच्या वेळी तुम्हाला काही अतिरिक्त प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे जसं बघा की ₹2,000 एखादा व्यवहार तुम्ही केलाय, तर अचानकच तुमच्या खात्यातून ₹50,000 किंवा ₹1,00,000 सुद्धा किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढली गेली तर तुम्हाला काही सुरक्षा विषयक प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. म्हणजे आता ही 50,000ची रक्कम आहे किंवा 1,00,000ची रक्कम आहे, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या असे काही प्रश्न तुम्ही सेट केलेले असतात की तुमच्या आईचं नाव काय,
की तुमच्या शाळेमध्ये कोणत्या शाळेमध्ये शिक्षण घेतलं आहे हे फक्त तुम्हालाच माहित असतं. ठीक आहे. किंवा जे प्रश्न तुम्ही इतर सेट केलेले असतात जसं की तुमचा जिवलग मित्राचं नाव काय आहे? ठीक आहे. तुमच्या मुलाचं नाव काय? असे प्रश्न ते विचारतात आणि ते तुम्हाला तिथं सुरुवातीलाच सेट करून ठेवावे लागतात. ठीक आहे. मग अशा वेळी ते तुम्हाला प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर तुम्हाला योग्य द्यावं लागतं. कारण त्या प्रश्नाची उत्तरं ही फक्त तुम्हालाच माहीत असतात. बरोबर? त्यामुळं इथं फसवणूक होण्याचा धोका कमी होतो. ठीक आहे. आता समजा मी सांगितलं की माझ्या शाळेचं नाव असं-असं आहे. ते मलाच माहीत आहे. मराठी विद्या मंदिर आंबेवाडी हे शाळेचं नाव आहे. आणि चुकून मी तिथं दुसरंच नाव लिहिलं तर सांगितलं तर असं समजलं जाईल की ही व्यक्ती फसवणूक ही व्यक्ती फ्रॉड आहे असं होईल. ठीक आहे. त्याचा नियम तो तसा आहे. आता 7वा नियम काय आहे की बिहेवियर बायोमेट्रिक्स याचा अर्थ असं की तुम्ही ज्या पद्धतीने टाइप करता, तुमचा टाइप करण्याचा वेग आणि तुमच्या स्क्रीनचा वापर कसा करता या बाबीवरून सुद्धा तुमचं ॲप्लिकेशन तुम्हीच वापरत आहात ना याची खात्री असते. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, आता मी माझा मोबाईल आहे. तर तो मोबाईलमध्ये मला एक ठराविक माझा पॅटर्न असतो. मी किती वेळात पटपट मी ट्रान्झॅक्शन पूर्ण करतो किंवा काही वेळेला आता मी समजा गावाकडचा किंवा इतर कुठला ज्यांना माहीत नाही मोबाईल कसा वापरायचा, तर त्या लोकांना मोबाईल स्लो वापरणार, ते सावकाश असं वापरत जाणार. म्हणजे त्यावरून कळणार की ती व्यक्ती तुम्हीच आहे का? कारण तुम्ही जे काम करता ते त्या मोबाईलला एक सवय झालेली असते. ठीक आहे. असं काहीशी टेक्नॉलॉजी ज्याला म्हणतात, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा हा परिणाम आहे. आणि 8वा आणि अंतिम नियम काय सांगतो? 8वा आणि अंतिम नियम असा सांगतो, की आर्थिक व्यवहार करत असाल, उदाहरणार्थ 5,00,000 किंवा 8,00,000 रुपये किंवा 10,00,000 रुपये, तर अशा वेळी तुमच्या आधार लिंकची जोडणी, तुमच्या बोटाचे ठसे किंवा तुमचा चेहरा स्कॅन करण्याची मागणी केली जाईल. म्हणजे मोठी रक्कम आहे समजा 5,00,000 आहे, 8,00,000 आहे, 10,00,000 आहे, तर अशा वेळी तुम्हाला काय द्यावं लागेल? तुमचा आधार लिंक, त्यानंतर तुमच्या फिंगरप्रिंट, बोटाचे ठसे किंवा तुमचा चेहरा स्कॅन करण्याची मागणी केली जाईल. हे कुठं केलं जाईल? तुमच्या मोबाईलचं जे ॲप्लिकेशन आहे ना, फोनपे, गुगल पे, त्या ठिकाणीच ही प्रक्रिया पार पडेल. ठीक आहे. या प्रक्रियेनं तुमचे कोणतेही आर्थिक व्यवहार किंवा पेमेंट पूर्ण होऊ शकणार नाही. तर ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा. आपण सुरक्षित राहा, आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठेवा आणि डिजिटल व्यवसायामध्ये किंवा डिजिटल व्यवहारामध्ये जागरूकता बाळगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. अनेक लोकांना समजून जाईल की हे नवीन नियम आपल्यासाठीच बनवलेले आहेत. त्यामुळे असं घाबरून जाण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. ठीक आहे. तर थँक यू. बाय.